काही प्रयोग करून बघितल्यानंतर ना असं वाटतं की खरंच हे किती छान वर्क होतंय आणि हे मला शेअर करायलाच पाहिजे. सुप्रिया मॅडम मागच्या वेळेस आले होते तेव्हा 69 वजन वगैरे होतं आणि माझं उतरत नाहीये, आता काय करू काय करू. मग हिस्ट्री घेतली, म्हटल्या हो मी जवळपास तास दीड तास योगा करते, तासभर चालते आणि एक पाऊण तास एक तास जिम करते. एवढं करून पण माझं वजन कमी होत नाही. म्हटलं बंद करा. काय बंद करा? कुठला तरी व्यायाम बंद करूयात की जेणेकरून तुम्हाला भूक होतीये. मग म्हटलं ठीक आहे, आपण एक काम करूयात, वॉक थोडं कमी करूयात, योगा निम्मा राहू देत एक तासाभराचा आणि आपण तुमचं जे जिम आहे ते थोड्या दिवसांसाठी बंद करूयात आणि बघूयात काय होतं ते. 15 दिवसांनी आल्या आणि त्यांनी त्यांचं वजन दाखवलं, जे झालं होतं 67. 2 किलो वेट लॉस व्यायामाचं प्रमाण कमी करून झालंय. कारण आपल्याला वजन कमी करताना 80% डाएट आणि 20%च एक्सरसाइज करायचा आहे. कारण जर तो 20% एक्सरसाइज टिकाऊ असेल तरच त्याचा परिणाम आपल्याला दिसू लागतो. आणि 80% डाएट वरती जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला खूप एक्सरसाइज त्याच्या मागे लागून त्याला अगदी पाठपुरवठा करून मग हे एवढंच नाही झालं तेवढंच नाही झालं, गरज नाही. तुमची दिवसभर ऍक्टिव्हिटी किती आहे, तुमचा आहार किती बॅलन्स आहे, याच्यावरती तुमचा वेट लॉसचा खरा रेट ठरत असतो, ना की फक्त एक्सरसाइज वरती ठरतो. एक्सरसाइज गरजेचा आहे पण प्रमाणापेक्षा अति केलं तर त्याचा तोटाच होतो. हे खूप लोकांना, जिम जाणाऱ्या लोकांना माहितीये की वर्षानुवर्ष जिम करून पण काटा हालत नाही. त्यांच्यासाठी सांगतेय की ह्या अगदी 60 वर्षाच्या बाई होत्या ज्या एवढ्या एक्सरसाइज करून त्यांना एक्सरसाइज कमी करून त्यांचं वेट लॉस केलेलं आणि वेट लॉसच झालेलं आहे. तिथे कुठंही मसल लॉस झालेला नाहीये. त्याच्यामुळे प्राऊड टू से की तुम्हाला बॅलन्स साधलात तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. धन्यवाद. दिस इज डॉक्टर प्रणिता.